ओके, तर मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. माझं नाव आहे संकेत आणि आपण आज जी कंजक्शन्स पाहणार आहोत ते आहेत अल्दो, इवन दो आणि हावेवर. तर मित्रांनो जेव्हा जेव्हा आपल्या सेंटेन्समध्ये तरीसुद्धा, असे असूनही किंवा जरी यांचा वापर होत असेल तर त्या ठिकाणी आपण वरील तिघांपैकी कुठल्याही एका कंजक्शनचा वापर करू शकतो. तो कसा ते मी तुम्हाला एक्झाम्पलच्या माध्यमातून सांगेल. चला तर मग एक्झाम्पल पाहूया. तर बघा मित्रांनो, इथं आपलं पहिलं एक्झाम्पल आहे. त्यांच्या लग्नाला जरी 10 वर्ष झाली आहेत तरीसुद्धा त्यांच्यात अजूनही प्रेम नाही. तर बघा मित्रांनो, या सेंटेन्समध्ये आपला जरी आणि तरीसुद्धा यांचा वापर केला गेलेला आहे. सो आपण इथे या तिघी कंजक्शन्सपैकी कुठल्याही एकाचा वापर करू शकतो. तर स्टेप बाय स्टेप बघा. इथे आपण आधी अल्दोचा वापर करून पाहूया. एक्झाम्पल बघा. अल्दो दे हॅव बीन मॅरिड फॉर 10 years, एट दे डू नॉट हॅव लव. तर मित्रांनो, कंडिशन असे असते जेव्हा कधी आपण अल्दो ह्या कंजक्शनचा वापर करतो तर तिथे आपण सेकंड सेंटेन्सला एटचा वापर करतो. त्याचप्रकारे आपण इथे इवन दोचा सुद्धा वापर करू शकतो. बघा, इवन दो दे हॅव बीन मॅरिड फॉर 10 years, दे स्टील डू नॉट हॅव लव. तर मित्रांनो, इथे बघा आपण मागील सेंटेन्समध्ये एटचा वापर केला होता, परंतु इथे तसं काही नसतं. इथे तुम्ही कुठल्याही कंजक्शनचा वापर करू शकतात सेकंड सेंटेन्समध्ये. तसंच मित्रांनो, सेकंड एक्झाम्पल बघा अजून एक. आयुष जरी रामपेक्षा वयाने लहान असला तरी त्याला बोलण्याची समज आहे. अल्दो आयुष इज यंगर दॅन राम, एट ही हॅज सेन्स टू स्पीक. बघा मित्रांनो, तर या सेंटेन्समध्ये आपण जसा अल्दोचा यूज केला त्याचप्रमाणे आपण इवन दोचा सुद्धा यूज करू शकतो. इवन दो आयुष इज यंगर दॅन राम, एट ही हॅज सेन्स टू स्पीक. तर मित्रांनो, आपण ह्या प्रकारे इवन दो आणि अल्दोचा वापर करू शकतो. त्याचप्रकारे मित्रांनो, आपण हाव एव्हरचा सुद्धा वापर करू शकतो. तो अगदी सारखाच असतो. बघा मित्रांनो, हाव एव्हरचा वापर करताना वाक्यांचा सेन्स पुढील प्रमाणे असायला हवा. बघा, पण तरीसुद्धा, किंवा असे असले तरी, आणि किंवा कसेही. तर मित्रांनो, ज्या सेंटेन्समध्ये आपला वाक्याचा सेन्स या तिघांसारखा असेल किंवा तिघांपैकी एक असेल तर तिथे आपण हाव एव्हरचा वापर करू शकतो. तर आपण एक एक पाहूया. तर आपलं पहिलं सेंटेन्स बघा, पण तरीसुद्धाचं. त्यांच्या लग्नाला जरी 10 वर्ष झाली आहेत पण तरीसुद्धा त्यांच्यात प्रेम नाही आहे. इंग्लिशमध्ये बघा त्याला, दे हॅव बीन मॅरिड फॉर 10 years, हाव एव्हर दे डू नॉट हॅव लव. तर मित्रांनो, ह्या सेंटेन्समध्ये बघा आपण पण तरीसुद्धासाठी हाव एव्हरचा वापर केला. तसंच पुढे बघा. आयुष जरी रामपेक्षा वयाने लहान असला तरी त्याच्यात बोलण्याची क्षमता आहे. हाव एव्हर आयुष इज यंगर दॅन राम, स्टील ही इज ॲबल टू स्पीक. तसंच मित्रांनो, आपण या सेंटेन्समध्ये असला तरी यासाठी हाव एव्हरचा वापर केला. म्हणजेच आपला जो वाक्याचा सेन्स असतो ना, तो असे असले तरी असं होतो. तर बघा मित्रांनो, तिसरं एक्झाम्पल. तुम्ही त्याला कसेही समजवण्याचा प्रयत्न कराल तरी तो समजणार नाही. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी हाव एव्हरचा वापर करू शकतो. बघा, हाव एव्हर यू ट्राय टू अंडरस्टँड हिम बट ही वॉन्ट अंडरस्टँड. तर मित्रांनो, या प्रकारे तुम्ही अल्दो, इवन दो आणि हाव एव्हरचा वापर करू शकता ॲज अ कंजक्शन म्हणून.